नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. येत्या रविवारी म्हणजे 2 तारखेला आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर या संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे, कारण ही रविवारी आल्यामुळे हिला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या मुलींचं लग्न ठरत नाही त्यांच्यासाठी अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी मी उपाय सांगणार आहे. फक्त आपल्याला हिरवे मूग आहेत तर ते या ठिकाणी अर्पण करायचे आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही भयंकर दोष असेल तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील. तर ही संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा ओम गणपताय नमः अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, संकष्टी चतुर्थी हा दिवस श्री गणेशाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. संकष्टी म्हणजे संकटाचे हरण करणारी. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने आयुष्यातील मोठे अडथळे, संकटे आणि कामातील विनाकारण येणारे उशीर दूर होतात. तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल तर हा उपाय केल्याने ते देखील दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास विवाह, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित मनोकामना लवकर पूर्ण होतात. मंडळी, अनेकदा मुलींचं वय वाढते, मुलांचं वय वाढते, चांगली स्थळे येतात पण बोलणी होतात. शेवटच्या टप्प्यात आल्यावर काही ना काही कारणाने लग्न मोडते किंवा अडथळे येतात. कुंडलीमध्ये शनी, मंगळ किंवा गुरुग्रहाची स्थिती कमकुवत असल्यामुळे विवाहासाठी विलंब होतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांच्या लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी हिरव्या मुगाचा हा अत्यंत प्रभावी आणि अचूक उपाय आपण पाहणार आहोत. मंडळी, या उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. आपल्याला 1 वाटी हिरवे मूग लागणार आहेत. आणताना ते व्यवस्थित आणायचे आहेत. असे किडलेले वगैरे घ्यायचे नाहीत, तर फ्रेश हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत. 5 आपल्याला हळकुंड लागणार आहेत. हळकुंड आणताना चिरा पडलेले किंवा वाकडे तिकडे हळकुंड आणायचे नाहीत. आपल्याला लेकूरवाळे हळकुंड 5 आणायचे आहेत. तर बघा, हिरवे मूग म्हणजे बुधाचे आवडते धान्य आहे. ते दान केले की बुध प्रसन्न होतो. हळकुंड म्हणजे गुरु शिवाय लग्न होत नाही. हळद लावली की मुलगा मुलगी आकर्षक दिसत असते आणि म्हणूनच लग्नामध्ये हळद ही लावली जाते. बुध आणि गुरु दोघे एकत्र आले की लग्नाचा रस्ता मोकळा होतो. मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल, हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय शक्यतो मुलगा आणि मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. ते सतत बिझी असतात किंवा जॉब करत असतात किंवा काही मुले ही परदेशात असतात, अशा मला कमेंट आलेल्या आहेत. तर बघा, ज्यांची मुले परदेशात आहेत तरी देखील मुलांच्या लग्नासाठी आई वडील हा उपाय करू शकतात. मुलाची आई हा उपाय करू शकते, बहीण करू शकते, भाऊ करू शकतो. घरातील कोणताही सदस्य मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करू शकतो. तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे. स्वच्छ कपडे घालायचे आहेत. या दिवशी शक्य असेल तर पिवळे किंवा लाल कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्या देवघर आहे तर आपल्या देवघरामध्ये प्रथम तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवता श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, तर तुम्हाला प्रथम गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता किंवा पंचामृताने करू शकता. अभिषेक करता वेळेस तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र बोलायचा आहे. ओम गणपताय नमः हा मंत्र तुम्ही बोलू शकता किंवा तुम्हाला कोणता मंत्र येत असेल तो मंत्र बोलून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तसेच जे अभिषेक केलेले पाणी असेल तामणामध्ये तर ते सर्व घरातल्या व्यक्तीने ते पाणी तीर्थ म्हणून 1-1 चमचा प्राशन करायचं आहे. ज्या मुलांचं लग्न व्हायचं आहे त्यांना देखील द्यायचं आहे. आणि मग उरलेलं पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एका चौरंगावरती लाल कपडा पसरायचा आहे. त्याच्यावरती गणपती बाप्पांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. ओम गणपताय नमः असं बोलत तुम्हाला गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. दुर्वा अर्पण करायचे आहेत. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे. तर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करता वेळेस तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. 1 पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता ठेवायचे आहेत. एखादं लाल फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे. श्री गणपती बाप्पा
माझ्या मुलांच्या किंवा मुलीचं तुम्हाला नाव सांगायचं आहे, तुमच्या मुलीचं जे नाव असेल ते बोलायचं आहे किंवा मुलाचं जे नाव असेल ते तुम्हाला बोलायचं आहे. त्यांच्या विवाहामध्ये येत असलेले सर्व अडथळे, दोष आणि बाधा दूर करा आणि लवकरात लवकर त्यांचे किंवा तिचे शुभ विवाह जोडून आणा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. त्यानंतर जे आपण हिरवे मूग घेतलेले आहेत तर ते तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि 5 हळकुंड आहेत तर ते देखील घ्यायचे आहेत. दुर्वा असेल तर दुर्वा घ्यायचे आहेत, फुलं घ्यायचे आहेत, गूळ घ्यायचा किंवा खडीसाखर घ्यायची आहे. एक लाल कपडा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे. प्रथम त्या लाल कपड्यावरती तुम्हाला गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे आणि मग तुम्हाला हिरवे मूग आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर जे हळकुंड आहेत तर ते हळकुंड त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. थोडासा गूळ ठेवायचा आहे. पिवळी फुले आहेत तर ती त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर हे सर्व साहित्य आहे तर याला तुम्हाला दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. ओम गण गणपताय नमः. ओम गण गणपताय नमः हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे 108 वेळा. कमीत कमी 108 वेळा बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तरच मग तुम्ही 21 वेळा म्हटलं तरी देखील चालेल, परंतु पूर्ण श्रद्धा असणे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जे हिरवे मूग त्या पिवळ्या कापडामध्ये ठेवलेले आहेत, 5 हळकुंड ठेवलेले आहेत, पिवळी फुलं ठेवली आहेत, गूळ ठेवलेला आहे, तर त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे. आणि मग समजा तुमची मुलं घरी असतील तर ती पोटली आहे तर ती मुलांच्यावरून तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायची आहे. घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला ही उतरून घ्यायची आहे. समजा जर तुमची मुलं घरी नसतील तर मग मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून 7 वेळा ही पोटली तुम्हाला उतरून घ्यायची आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे किंवा जर तुमच्या जवळपास कुठं वाहत्या पाणी नसेल तर मग तुम्ही कोणत्याही पिंपळाचं झाड, वडाचं झाड असेल तर अशा पवित्र झाडाखाली ही पोटली मातीमध्ये गाडून टाकायची आहे. पहा, ज्योतिषशास्त्रात हिरवे मूग हे बुध ग्रहाला समर्पित मानले जातात. बुध हा बुद्धी, वाणी, व्यापार आणि विवाहात जुळणारे संबंध याचा कारक ग्रह आहे. ज्यांच्या पत्रिकेत बुधाची स्थिती कमजोर असते किंवा विवाहामध्ये वारंवार अडथळे येतात त्यांनी हिरव्या मुगांचा अत्यंत साधा सोपा हा उपाय करायचा आहे. हिरवे मूग घरात सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यास मदत करत असते. विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे सर्व संकटाचे आणि अडथळ्याचे निवारण करणारे विघ्नहर्ता आहेत. बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्यांचा मंत्र जपल्याने मानसिक एकाग्रता वाढते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. तर हा उपाय केल्याने मुलांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह आहे तर तो बलवान होतो आणि बुद्धी स्थिर व तीक्ष्ण होते. मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहातील अडथळे, कुंडलीतील ग्रहदोष किंवा काही अडचणी दूर करण्यासाठी हा अत्यंत उपाय आहे. देवांच्या कृपेने सर्व अडचणी, जे काही संकट आहेत तर ते दूर होऊन शुभ कार्य मार्गी लागतात. मंडळी, हा उपाय तुम्हाला 3 किंवा 5 संकष्टी चतुर्थीला न चुकता करायचा आहे. उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. तसेच हा उपाय करताना मनामध्ये पूर्ण श्रद्धा असायला हवी. तसेच हा उपाय अत्यंत गुप्त पद्धतीने करावा, म्हणजेच याची वाच्यता किंवा गाजावाजा करू नये. उपाय करताना घरामध्ये शांतता असायला हवी. त्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा उपाय करायचा आहे. त्या दिवशी मुलांनी आणि पालकांनी शक्यतो सात्विक, शाकाहारी आणि शुद्ध आहार घ्यावा. तामसिक अन्न जसे की कांदा, लसूण, मांसाहार किंवा मद्यपान टाळायचं आहे. उपवासाच्या किंवा उपायाच्या दिवशी घरातील देवघर आणि स्वतःची शारीरिक स्वच्छता पाळावी. उपवासाच्या किंवा उपायाच्या दिवशी कोणाशी वाद घालणे, रागवणे किंवा नकारात्मक बोलणे टाळायचे आहे. घरात शांत आणि आनंदी वातावरण ठेवायचं आहे. पूर्ण दिवसभर किंवा संकष्टीच्या चंद्रोदयाच्या वेळी मनातल्या मनात बाप्पांचे नामस्मरण करत राहावे. मंडळी, हे साधे नियम पाळून संकष्टी चतुर्थीला हा उपाय केल्यास बाप्पांची कृपा लवकर होऊन विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होईल आणि 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होतील. तसेच मुलांनी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला किंवा प्रत्येक दिवशी शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब
करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं लिहा किंवा ओम गणगणपताय नमः अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओ संदर्भात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गणगणपताय नमः.